महानुभाव पंथाच्या 16 मंदिरांच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 67 कोटींचा निधी मंजूर. संवत्सर महानुभाव आश्रमासाठी 5 कोटी. बुधवार दिनांक 11 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी महानुभाव पंथाशी संबंधित 16 तीर्थक्षेत्रे विकासासाठी 66 कोटी 55 लाख 83 हजार रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कवीश्वर कुळाचार्य, महंत श्री कारंजेकर बाबा महानुभाव यांच्या विशेष प्रयत्नामुळे हा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस आणि महानुभाव पंथाचे विकास पुरुष महंत श्री कारंजेकर बाबा यांच्या स्नेहसंबंधामुळे महानुभाव पंथीय विकास कामांना मोठी गती मिळाली आहे. या निधीतून श्री क्षेत्र रिद्धपूर वाजेश्वरी येथील लीळाचरित्र स्मारक, श्री क्षेत्र डोमेग्राम श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर येथे राजमठाजवळ भव्य भक्त निवास, श्री क्षेत्र जाळीचा देव येथे महंत आंबेकर बाबा आश्रमासाठी भक्त निवास तसेच श्री चक्रधर मंदिर नाऊर, बेलापूर, विटखेडा, वांबोरी, शिवरे, सुकेने, वडवाळी, आद्यमठ लिंबा, श्री गोविंद प्रभू मंदिर माधान, भातकुली आणि ममतापूर येथील श्री चक्रधर मंदिर या ठिकाणांसह अनेक मंदिरांच्या विकास कामांना गती मिळणार आहे. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील महानुभाव आश्रमाच्या विकास कामांसाठीही 5 कोटी रुपये निधीचा यात समावेश आहे. तसेच 5 देवस्थानांसाठी एकूण 78 कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र रिद्धपूर येथे 25 कोटी, जालना जिल्ह्यातील श्री क्षेत्र जाळीचा देव येथे 23 कोटी 99 लाख, बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र पांचाळेश्वर येथे 7 कोटी 90 लाख, श्री क्षेत्र पोहीचा देव कोळवाडी येथे 4 कोटी 54 लाख आणि वर्धा जिल्ह्यातील श्री गोविंद प्रभू देवस्थान भिष्णूर येथे 18 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे महानुभाव पंथांच्या तीर्थक्षेत्रांचा विकास होऊन भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहे. ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अनिकेत.